लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया उद्या पार पडणार आहे। खरं तर संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघासाठी देखील उद्याच मतदान प्रक्रिया पार पडते आहे आणि त्याची संपूर्ण तयारी जी आहे आपण या ठिकाणी सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। खरं तर सोलापूर जिल्ह्याचा आपण विचार केला तर 3617 मतदान केंद्रांवरती उद्या निवडणुकीची प्रक्रिया पार पडते, ज्यासाठी जवळपास 19,000 कर्मचारी जे आहेत ते या सगळ्या मतदानाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होतील। मी सध्या साहित्य वाटप केंद्रावरती सध्या उभा आहे। सोलापूर जिल्हा प्रशासनानं विधानसभा निहाय जे आहे ते साहित्य वाटपाची व्यवस्था केलेली आहे। मतदान प्रक्रिया उद्या पार पडत असल्यानं आजच सगळे मतदान केंद्रावरचे जे कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत, ते सगळे या साहित्य वाटप केंद्रांवरती पोहोचलेले आहेत आणि ईव्हीएम मशीन असतील, बॅलेट युनिट असतील, कंट्रोल युनिट असतील, हे देखील हे सगळे कर्मचारी जे आहेत ते घेऊन जातात किंवा बोटाला लावण्याची जी शाई असेल, वेगवेगळे कागदपत्र असतील, ते देखील घेण्यासाठी हे सगळे मतदान अधिकारी कर्मचारी जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत। मी जसं म्हणालो की जवळपास 19,000 कर्मचारी जे आहेत ते या मतदान प्रक्रियेमध्ये आपला सहभाग नोंदवणार आहे। सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघासाठी सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा आपण जर विचार केला तर जवळपास 21 उमेदवार जे आहेत ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर माढा लोकसभा मतदारसंघामध्ये जवळपास 32 उमेदवार जे आहेत ते निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत आणि या सगळ्यांचं भविष्य जे आहे ते याच ईव्हीएम मशीनमध्ये आता कैद होणार आहे आणि ते मतदानाचं साहित्य घेण्यासाठी जे आहेत सोलापूरचे हे सगळे जे मतदान प्रक्रियेतले कर्मचारी आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। खरं तर मतदान प्रक्रियेमध्ये कोणताही त्रास मतदारांना होऊ नये याची पुरेपूर खबरदारी जी आहे ती प्रशासनाच्या वतीनं घेतली जाते आणि या ठिकाणी साहित्य वाटप केंद्रावरती देखील शिस्तीचं नियोजन करण्यात यावं यासाठी व्यवस्थित रांगा लावून सकाळपासूनच हे साहित्य वाटप सुरू करण्यात आलेलं आहे। संध्याकाळपर्यंत हे वाटप पूर्ण होईल आणि हे सगळे मतदानातले मतदान प्रक्रिया पार पडणारे कर्मचारी अधिकारी जे आहेत ते आपापल्या केंद्रांवरती पोहोचतील। जवळपास मी जसं म्हणालो 3617 केंद्रांवरती सोलापूर जिल्ह्यात मतदान प्रक्रिया पार पडते आणि 19,000 कर्मचारी जे आहेत ते या मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी होतील। हे सर्व कर्मचारी जे आहेत ते आपापल्या ठिकाणच्या साहित्य वाटप केंद्रांवरती पोहोचलेले आहेत आणि आता हे साहित्य घेऊन आपल्या मतदान केंद्रांवरती जाणार आहेत। कॅमेरा पर्सन अयुब कागदीसह आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।